आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी. झालं म्हणजे काय कुठं आली होती असं तो आमच्या बापावर बोलतोय ना कुठं हक्काचं नाही कुणाच्या बापाच्या आणि मागण्या आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच्या झालाच पाहिजे. आणि शावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि कोणतं म्हणतोय होत नाही झाल्याशिवाय राहत नाही. आणि कोणतं म्हणतोय होत नाही झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा आयुष्याने आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा अरे अमित शाह अरे बाबासाहेबांना शब्द बोलणारे अमित शाह राष्ट्रवादीचा गुन्हा अरे तुमचं लगेच द्यायची काय गरज आहे. याला ना काही डिस्काउंट घेण्यात मला पळायला घेत नाही ना. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70 ते 75 वर्ष पूर्ण झाले, पण ह्या भारतात अजून सुद्धा दलित समाजाला तसेच मुस्लिम समाजाला व बहुजन समाजाला अजून सुद्धा म्हणावं तसं स्वातंत्र्य नाही आहे. हे गेल्या काही दिवसांपासून या भाजप सरकारची सत्ता या महाराष्ट्रात किंवा देशावर आल्यापासून दिसून येत आहे. कालच अमित शाहनी ज्या भारताचे शिल्पकार आणि संविधान आमचे राष्ट्रपिता म्हटले तरी काय अडचण नाही, त्या बाबासाहेबांच्या बद्दल आंबेडकर असे एकेरी भाषा वापरून त्यांना अपमानास्पद शब्दिक वापरले गेले. त्यामुळे अमित शाह यांनी कालच म्हणले की बाबासाहेबांचं अनेक वेळा नाव घेता असं देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटलं असतं. अहो अमित शाह साहेब, तुम्ही खरंच स्वर्गात आहात आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे स्वर्गात आहात. जर संविधान नसतं तर तुम्हाला कुणी कुठे कामाला पण ठेवून घेतलं नसतं साहेब. आणि प्रथमतः ही गोष्ट साहेब तुमचा आम्ही या दलित महासंघातर्फे निषेध करतो. तुम्ही भीमप्रेमींची अत्यंत दिशेला भावना ही केलेल्या आहेत, दुखावलेल्या आहेत. तसेच त्यांच्यावर कायदेशीर बाबीनं बाबासाहेबांच्याबद्दल अपशब्द वापरला म्हणून त्यांच्यावर कायदेशीर अट्रॉसिटी पद्धतीनं गुन्हा दाखल व्हावा. तसेच काल परभणी येथे जो काय आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तो मरण पावला, त्याला मारलं गेलं. त्यांच्यावर त्या जिल्हा पोलीस प्रमुखासह सर्वांच्यावर अट्रॉसिटीसह मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा नोंद करण्यात यावा. काय केलं तुम्ही? आज आम्ही या ठिकाणाला झालेल्या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी पुतळा घेऊन आलो होतो. पुतळ्यासह आम्ही या ठिकाणाला निदर्शनं करत होतो, पण पोलिसांनी आमचं हे आंदोलन हाणून पाडलेलं आहे. आमचा पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि कार्यकर्ते घेऊन पळून गेले, पण पोलिसांनी तो काढून घेऊन आमच्याकडनं घेतलेला आहे. आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी.